या ठिकाणी नारायणरावजी डॉक्टर शिवाजी सर्वोदय प्राध्यापक आहेत, सेवानिवृत्त आहेत, सीताफळ संशोधन केंद्र आंबेजोगाई. मी त्यांना विनंती करतील की त्यांनी चर्चासत्राला सुरुवात करावी. सीताफळ चर्चासत्रामध्ये शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक आणि शास्त्रज्ञ यांचं मी स्वागत करतो. ॲग्रोव्हिजन 2013मध्ये मला सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपण बोलावलं याबद्दल मी प्रथमच आभार मानतो. आणि माझ्या या 15 मिनटाच्या 20 मिनटाच्या भाषणामध्ये मी फार मोजके आणि मला जे 15 वर्षामध्ये जे अनुभव आले, 15 मिनिट सर, 15 मिनटात, आणि जे अनुभव मला आले ते तुम्हाला अगदी शांतपणे तुम्हाला सांगून तुम्हाला त्यात मी सहभागी करून घेणार आहे. प्रथम एक लक्षात घ्या की कोरडवाहू फळं आणि ही जी फळं आहेत याची सुरुवात, याला बोलता यायला तर खूपच बोलता येईल. 1972ला सुरुवात झाली, 1976ला कोरडवाहू डायरेक्टरेट बिकानेरला झाली आणि तिथून संस्थेनं सुरू झालं. खरं पाहता कोरडवाहू फळं ही जी आहे डोंगरावरची वगैरे, चारोळी, बिब्बात किंवा कवठ वगैरे, चिंचा, सीताफळं, ही कोरडवाहू फळं डोंगरात आणि बांधावर असणारी फळं आपण आता कमर्शियल फार्मिंगमध्ये, प्रिसिजन फार्मिंगमध्ये आपण इरिगेशनमध्ये घेत आहोत. हे एक वाक्य तुम्ही लिहून ठेवा की कोरडवाहू म्हणतो आपण, पण आपण त्याला 100% आपण इरिगेटेड आणि ठिबकवर आणलेलं आहे. आणि ठिबकवर आणल्यामुळं त्याची चव, त्याची जात, त्याचे खत व्यवस्थापन, त्याचे रोग हे सगळं आपण ओढवून घेतलेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ॲग्रोव्हिजन 2013 नागपूरमध्ये करण्याचा उद्देश एक सांगतो की ह्या सीताफळाचा एक उद्देश तुम्हाला साध्य व्हायला पाहिजे की हे लागवड केल्यानंतर विषुववृत्तापासून ते कर्कवृत्तापर्यंत तुमचा तामिळनाडू सोडून द्या, ते बेंगलोरच्या वरती आणि बऱ्हाणपूर, ग्वाल्हेरच्या खाली इतक्याच टापूमध्ये सीताफळ येतात. आणि हे सांगायचं माझं कारण असं आहे, याचं मी हवामान तुम्हाला सांगतोय. जास्त आर्द्रता असल्यानंतर विषुववृत्तावर पाऊस जास्त आहे, आर्द्रता जास्त आहे, तिथं सीताफळ येत नाहीत, कोकणामध्ये येत नाहीत. भारताचे फळ पीक घेण्याकरता आपण जे 15 डिव्हिजन पाडलेले आहेत त्यापैकी फक्त 3 डिव्हिजन आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात. एक झोन नंबर 7 ज्याच्यामध्ये चंद्रपूर आणि नागपूरचा भाग येतो, याच्यामध्ये लाल मातीच्या जमिनी ज्या आहेत हा झोन नंबर 7मध्ये याच्यामध्ये सीताफळ येतं. झोन नंबर 9मध्ये मध्य मराठवाडा येतो, परभणी, जालना वगैरे, आणि झोन नंबर 12मध्ये कोकणपट्टी येते. त्यामुळं विदर्भामध्ये सीताफळ चांगल्या तऱ्हेने येऊ शकतं. पण याच्या पुढे ग्वाल्हेरनंतर हे सीताफळ उत्तर भारतामध्ये येत नाही. त्यामुळं तुम्हाला मार्केटिंग करण्याकरता जास्तीत जास्त संधी आहेत. दुसरी गोष्ट, सीताफळ भारतामध्ये, सीताफळ रामफळ जरी असेल, एका वाक्यात सांगतो, आपल्याकडं फक्त हे 300 वर्षापूर्वी आलेलं आहे. याची अनोनेशी फॅमिली आहे. 4 सीताफळाचे इथं त्याचे स्ट्रेन्स आहेत, स्पेशीज आहेत: रामफळ, सीताफळ, लक्ष्मण, इलामा. सीताफळ लक्ष्मण फळाचा क्रॉस जो आहे हे हनुमान फळ आहे. याच्यामध्ये दोन्हीचेही टेस्ट येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, आत्ता एकाने सांगितलं किंवा सीताफळसुद्धा 80 रुपये किलो आहेत. याचं कारण असं आहे, सीताफळ घेणारा वर्ग हा पैसेवाला वर्ग आहे आणि स्त्रियांना हे आवडतं फळ आहे. याचा स्वाद चांगला असल्यामुळे सीताफळ खरेदी केलं जातं आणि म्हणून याच्या फार्मिंगमध्ये जे लोक येतात त्यांना पैसा भेटतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सीताफळ लावत असताना जाती, याच्यावर सीताफळ महासंघाचे अध्यक्ष कसपटे साहेब व्यवस्थित बोलणार आहेत, त्यावर मी काही फार बोलणार नाही. सीताफळामध्ये जास्तीत जास्त बालानगर ही जात जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर काही संशोधित जाती जी आहेत, TP7, धारूळसा, अर्कासाने आहेत, आणि त्याच्यानंतरही संशोधित NMK1 हे बाकीच्या काही जाती वगैरे आणखी कसपटे साहेबाकडे आहेत, ते सांगतील. सीताफळाच्या बिया किती वजनाचे असतात? सीताफळाचं एका बियाचं वजन असतं 3 ग्रॅम, 2 ग्रॅम ते 3-3.5 ग्रॅमपर्यंत. एका किलोमध्ये 4,500 बिया असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये डॉर्मन्सी फक्त 6 ते 7 दिवस असते. आम्ही याचे प्रयोग घेतलेले आहेत. वर्षभर हे आम्ही 15 दिवसाच्या अंतरानं आम्ही गादी वाफ्यावर 48 तास पाण्यामध्ये बुडवून आम्ही बी टाकलेलं आहे आणि चांगली उगवण होते. सीताफळाचं बी भिजवल्याशिवाय 24 तास ते 48 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवल्याशिवाय उगवत नाही. उगवेल पण प्रमाणात उगवणार नाही, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे, उगवण होण्याकरता 29 दिवस ते 30-35 दिवस त्याला लागतात. हे कशावर डिपेंड आहे? जर तुम्ही या महिन्यात जर तुम्ही उगवण शिकलं टाकलं
तर तुम्हाला 35 ते 40 दिवस लागतील. तेच तुम्ही जर मार्चमध्ये टाकलं असेल तर तुम्हाला 29 दिवसामध्ये जर्मिनेशन येईल. सीताफळाच्या बिया उगवण्याविषयी तुम्हाला सांगितलं मी. सीताफळ काय फळ आहे? सीताफळ हे ॲग्रिगेट कंपोजिट फळ आहे. जितक्या बिया आहेत तितके एकत्रित ते फळं आहेत, म्हणून त्याला कंपोजिट फळ म्हणलं जातं. पण याच्यामध्येच याचं एक दुर्गुण लपलेलं आहे आणि त्याच्यामध्ये याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यामध्येच याची एक ॲस्थेटिक व्हॅल्यू पण आहे. सीताफळ ज्याचे डोळे खूप चांगले असतात, ज्याच्या 2 डोळ्यामध्ये खूप पिवळसरपणा असतो, हे सीताफळ खरेदी केलं जातं मार्केटमध्ये. हे जितके डोळे आहेत तितके ते फळ आहेत. मधला जो पिवळा भाग आहे की ते कुणालाही घ्यावंसं वाटतं, पण ह्याच्या जितके डोळे आहेत तिथून ते सीताफळ फुटू पण शकतं. जसा आंबा आहे, एकत्रित साल असल्यामुळं तो खाली पडत नाही, त्याचं शेल्फ लाईफ जास्त आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये सांगण्यासारखी अशी आहे की सीताफळ हे क्लायमेट्रिक मधलं फळ आहे. क्लायमेट्रिक म्हणजे जास्त श्वासोश्वास करणारं. पपई, केळी आपण सीताफळ फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही, ते काळी पडतात, त्याची व्हॅल्यू कमी होते. हा एक मुद्दा लक्षात घ्या. संत्री, मोसंबी नॉन क्लायमेट्रिकमध्ये पडतात आणि त्याच्यामुळे जे ट्रान्सपोर्टेशन करताही याचा तो एक फार मोठा दुर्गुण आहे की आपण सीताफळ जास्त लवकर काढल्यानंतर 24 तासामध्ये त्याची पिकलं जातं किंवा रायपनिंग होते आणि त्याचं शेल्फ लाईफ कमी आहे. शेल्फ लाईफ आणि श्वासोश्वास आणि क्लायमेट्रिक या शब्दांचे सांगड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सीताफळ लागवण करत असताना 2 लाईनमध्ये आणि 2 झाडामध्ये अंतर किती ठेवावं. सरासरी 4 मीटर बाय 4 मीटर, 2 लाईनमधलं अंतर 4 मीटर, 2 झाडामधलं अंतर 4 मीटर असं ठेवलं जातं. पण ट्रॅक्टरनं जर मधून तुम्हाला जर काही पाळी किंवा सुरुवातीला काही करायची असेल किंवा लहान ट्रॅक्टरनं काही करायचं असेल तर 2 लाईनमधलं अंतर तुम्ही 4.5 मीटर आणि 2 झाडामधलं अंतर तुम्ही 3.5 मीटरपर्यंत तुम्ही घेऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट असं, सीताफळ लावत असताना खड्डे करणं. कुठलंही झाड सुरुवातीचे 4 ते 5 वर्षे त्याच्या मुळ्या चांगल्या खाली 3 ते 4 फूट जाईपर्यंत त्याला जास्त असा प्रतिरोध नाही झाला पाहिजे, याच्याकरता खड्डे घेणं केव्हाही चांगली गोष्ट आहे. सीताफळ खडकाळ जमिनीत चांगल्या तरीने येईल, काळ्या मातीमध्ये पण खूप चांगलं येईल, पण ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं त्या ठिकाणी सीताफळ पिवळे पडतात, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आली खताची. खताच्या ज्या मात्रा आहेत 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद, 125 ग्रॅम पालाश, हे 5 वर्षाकरता सांगितलेलं आहे. याच्यानंतर जसं वय वाढेल त्या प्रमाणामध्ये त्याच्या मात्रा वाढतील आणि सीताफळाच्या किंवा कोणत्याही झाडाला जितक्या जागेवर त्याची सावली पडते तितक्या भागात त्याच्या लॅटरल किंवा त्याचं खत पसरून दिलं जातं आणि झाडाच्या बुंधा 1 फूट सोडून ते खत द्यायचं असतं. बुंद्यापाशी काही तुम्ही देऊ शकत नाही. सीताफळामध्ये खड्डे केल्यानंतर तुम्ही जर 1 इंचाचे पाईप्स खाली परफोटेड टाकले आणि ठिबक जर सोडलं तर त्याची वाढ खूप चांगल्या तऱ्हेने होते. ही एक झालं याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की सीताफळामध्ये सेल्फ लाईफ वाढवण्याकरता तुम्ही कोल्ड स्टोरेजचा आधार घेऊ शकत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही मार्केटिंग करता किंवा जास्त किती प्रमाणामध्ये सीताफळ लावायचं याच्याकरता एक असणारी एक फार महत्त्वाची बाब आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की सीताफळामध्ये आणि आंब्यामध्ये एक साधं उदाहरण सांगतो. आंब्याला झाडाला पाड लागल्यानंतर आपण सगळे आंब्यावर काढू शकतो. सीताफळामध्ये असं करता येत नाही. हे डेसिडियस फळ आहे, याच्यावर नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात. त्याच्यामुळे सीताफळाची लागण किंवा फळधारणा ही 1.5 महिन्यापर्यंत होत असते. 190 दिवस फूल लागल्यापासून सीताफळ तयार होईपर्यंत 160 ते 190 दिवस लागू शकतात. शेवटची फळं जसा डिसेंबर महिना नोव्हेंबर सुरू होतो, थंडी सुरू होते, त्यावेळेस ते काळी फळं तयार होतात. याला कारण असं आहे की थंडी सुरू झाल्यानंतर टेम्परेचर डाऊन व्हायला सुरू झालं की सीताफळाची वाढ होत नाही. ऑक्टोबर शेवटच्यापर्यंत फक्त आपण सीताफळ घेऊ शकतो. त्याच्यानंतर झाडावर जर काही फळं येत असतील तर ती डेव्हलप होत नाहीत. मग त्याला फिजिओलॉजिकल पण त्याला कॅरेक्टर आहे, अन्नद्रव्याचा साठा कमी होतो आणि काळी फळं आपल्याच झाडावर दिसायला लागतात. त्याच्यानंतर सीताफळामध्ये मिलीबगचा एक अटॅक येतो बऱ्याच वेळेस की त्याच्यामध्ये की पांढरी जी बुरशीसारखा जो भाग येतो असा हा. याला कारण असं आहे की पावसाळ्याचे दिवस आणि आर्द्रता जर जास्त असेल आणि बागेची जर साफसफाई व्यवस्थित केलेली नसेल आणि हाय डेन्सिटी प्लांटिंग जे कन्सेप्ट आहे याच्यावर फार वेगळं बोलता येईल. हाय डेन्सिटी प्लांटिंग जर घेतली तर आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव होतो.
जमीन जर क्लीन ठेवली असेल तर हा प्रादुर्भाव कमी होतो. मॅलेथियन किंवा लिंबोळी अर्क जर आपण फवारला असेल तर हा बुरशीचा हा रोग होणार नाही. काही प्रमाणात जरी आला असेल तर हा एक नैसर्गिक प्रकार आहे, आपण त्याला फारसं रोखू शकणार नाही. याच्यानंतर दुसरं एक सांगण्याची अशी गोष्ट आहे याच्यामध्ये, सीताफळामध्ये जेव्हा तुम्ही मार्केटिंग करता किंवा सीताफळ लागवड करता, ही सरासरी गटशेतीमध्ये केल्यानंतर ही चांगली परवडणारी गोष्ट आहे. कारण 5 एकर किंवा 1 हेक्टर 2.5 एकरमध्ये 650 झाडं बसतात आणि 650 1 हेक्टरची जर लागवड असेल तर त्या शेतकऱ्याला मार्केटिंग करण्याकरता वाहतूक किंवा बाजारामध्ये जाण्याचे दिवस त्याला तो देऊ शकणार नाही आणि त्याच्याकरता ती एक असा प्रतिरोध तयार होईल. त्यामुळे तुम्ही गट शेती जर केली आणि सर्वांनी मिळून जर ते कोरोगेटेड बॉक्सेसमध्ये सीताफळ जर तुम्ही विक्री केली तर मला वाटतं ते चांगलं फायदेशीर राहील. सीताफळामध्ये एक आहे की फारसे रोग द्राक्ष किंवा बाकीचे जे दुसरी फळं आहेत तितके आणखी काही प्रादुर्भाव याच्यामध्ये नाही आहेत. सीताफळामध्ये सध्याचा हा सीझन आहे, सध्याचा हा युग आहे, 25 वर्ष तुमच्या हातामध्ये आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही चांगलं पीक घेऊन तुम्ही चांगलं म्हणजे संपन्नता शेतकऱ्यांमध्ये येऊ शकते. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासाठी हा एक वरदायिनी फळ आहे. उत्तर भारतामध्ये हे सीताफळ होत नाही. उत्तर भारतामध्ये आपली सगळी याची पूर्ण म्हणजे बाजारपेठ उत्तर भारतामध्ये उपलब्ध आहे. हा आपल्याकरता एक नैसर्गिक ठेवा आहे आणि याचा जास्तीत जास्त माहिती घेऊन ज्यांना कुणाला याच्यामध्ये आणखी जेव्हा आपण शेती करतो, शेती हे शास्त्र एक फार मोठं आहे. याच्यामध्ये जमीन आहे, बॉटनी आहे, बाकीचे बऱ्याच गोष्टीचं शास्त्र येतं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना बरेच प्रश्न पडतात. ते ज्या कृषी अधिकारी आहेत त्या भागातले संशोधन अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या तुम्ही तक्रारी किंवा लहानशा गोष्ट तुम्ही सोडवू शकता. मला वाटतं याच्यानंतरचा छाटणीचा जो फार महत्त्वाचा भाग आहे, सीताफळ मार्केटमध्ये जर चांगली विकायची असतील तर सीताफळ कशी घ्यावीत, ती कशा आकाराची आणावीत, छाटणी कशी करावीत, माझ्यानंतर बोलणारे आदरणीय नारायणरावजी महानोर बोलतील. मी त्यांना आमंत्रित करतो.